नांदेडमध्ये एका विद्यार्थ्यासोबत दुर्दैवी घटना घडली। इयत्ता 6वीत शिकणाऱ्या एका 12 वर्षीय मुलाचा वसतिगृहाच्या 3ऱ्या मजल्यावरून खाली पडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना समोर आली आहे। शुक्रवारी सकाळी नांदेड शहरातील आनंदनगर भागातील वानखेडे वसतिगृहामध्ये ही घटना घडली। वैभव संतोष पांचाळ असं मृत बालकाचं नाव आहे। या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। एकुलता एक असलेल्या मुलाच्या मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। शहरातील आनंदनगर भागात वानखेडे वसतिगृह आणि कोचिंग क्लासेस आहे। याच वसतिगृहात वैभव पांचाळ हा विद्यार्थी होता। शिवाय अनेक विद्यार्थी या वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहेत। वैभव हा लोमेगाव येथील रहिवासी असून 6वी वर्गात तो शिक्षण घेत होता। 5वीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी कुटुंबियांनी त्याला नांदेड शहरातील एका शाळेत टाकलं। त्यानंतर राहण्यासाठी आणि ट्युशनसाठी आनंदनगर भागातील वानखेडे वसतिगृहात दाखल केलं होतं। शनिवारी सकाळी 5:45 वाजेच्या दरम्यान 3ऱ्या मजल्यावरून तो खाली पायरीवर पडला। तात्काळ त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र डोक्याला गंभीर इजा पोहोचल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। 3ऱ्या मजल्यावरील पायरीच्या कठड्यावरून घसरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला असं सांगण्यात आलं। 3ऱ्या मजल्यावर तो काय करत होता, अपघात आहे की घातपात याचा तपास विमानतळ पोलिसांकडून केला जात आहे। दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे। या घटनेने मात्र एकच खळबळ उडाली आहे।